नमस्कार मित्रांनो, आज दुपारनंतर आणि संध्याकाळी महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे. व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. एकदम कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. आज मित्रांनो 6 जुलै 2021, तर आज दुपारनंतर आणि मुख्यत्वे करून संध्याकाळी महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. मुख्यत्वे करून हा जो पट्टा आहे मित्रांनो, या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तर यामध्ये काही गोव्याचा भाग येतोय. गोव्याच्या भागामध्ये वगळता आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागामध्ये जसं की सांगली, सातारा, पुण्याचा मुख्यत्वे करून जो काही दक्षिण परिसर असणार आहे, दक्षिण परिसरामध्ये ठिकठिकाणी मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, संध्याकाळपर्यंत सोलापूरच्या भागापर्यंत हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. सांगली, सोलापूर वगैरे, सोलापूरचा मुख्यत्वे करून पश्चिम परिसर, या परिसरामध्ये सुद्धा संध्याकाळपर्यंत सर्वसाधारणपणे 4 ते 5 वाजेपर्यंत या परिसरामध्ये चांगला पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. एकंदरीत विचार करता पुण्याच्या बहुतांश, पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसर बऱ्याचशा भागामध्ये मित्रांनो मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, संध्याकाळपर्यंत सोलापूरचा मुख्यत्वे करून जो काही पूर्वी भाग, तसेच लातूरचा दक्षिण परिसर, उस्मानाबादचा दक्षिण परिसर, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. या व्यतिरिक्त मित्रांनो, इतर भागांमध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर आणि उस्मानाबाद, नांदेड आणि लातूर, उस्मानाबाद या परिसरामध्ये पावसाची शक्यता असणार आहे. तर इतर बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण, तर तुरळक भागामध्ये हलक्या पावसाची शक्यता. एकंदरीत विचार करता पुणे आणि पुण्याचा दक्षिण भाग, पुणे विभागातील सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, तसेच सोलापूरचा दक्षिण भाग, उस्मानाबाद, नांदेड, लातूर या परिसराचा दक्षिण भाग, चंद्रपूरचा दक्षिण भाग, हा जो परिसर आहे मित्रांनो, या परिसरातल्या बऱ्याचशा भागामध्ये संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी ठिकठिकाणी पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळेल. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा या परिसरामध्ये बघायला मिळतो. धन्यवाद. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडत लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा.